नमस्कार. तर आज बंडूभाऊ धोत्रे यांचा अन्नत्याग सत्याग्रहाचा हा 10वा दिवस आणि हा 10वा दिवस हा अन्नत्याग सत्याग्रहात्मक बंडूभाऊनी या ठिकाणी जो अन्नत्याग सत्याग्रह चालू केला आणि त्यात मग त्यांचे संयोजक अनेक संस्था शेकडो कार्यकर्ता दिवसागणित या आंदोलनाला सहभागी होत आहेत आणि अशा आंदोलनात्मक आज या आंदोलनाची सांगता होत आहे. आणि खरोखरच बंडूभाऊ धोत्रे यांचे मी बरेचसे असे आंदोलन बघितले की ते आंदोलनात्मक जे बसतात ते सर्वसामान्य जनतेच्या हितात्मक असतात. ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी ते आंदोलन करत नाही, तर जनसामान्यांसाठी या चंद्रपूर वासियांसाठी ते आंदोलन उभारत असतात आणि त्याला यश सुद्धा मिळत असते. कारण त्यांचं जे आंदोलनाची जे सुरुवात असते ते आंदोलनाची सुरुवात अगदी महात्मा गांधी यांच्या विचारांनी असते. शांततेची ती एक लढाई असते, तो त्यांचा सत्याग्रह असतो आणि त्यात मग हा सत्याग्रह एक सफल ठरला. साहजिकच आहे, कारण चंद्रपूर जिल्हा आणि ही चंद्रपूर नगरी ही संतांची नगरी आहे. त्यातल्या त्यात भर माझी आराध्य दैवत महाकाली माता आहे आणि सर्वजण आपण या अन्नत्याग सत्याग्रहामध्ये सामील झाले असताना आपण सर्वजण प्रार्थना करत होतो. या आंदोलनात्मक बरेचसे संस्थात्मक आलेत, बिरसा मुंडा असो, अनेक असे संस्था आल्यात आणि या आंदोलनात्मक आपण शालेय विद्यार्थ्यांच्या प्रती, ज्येष्ठ नागरिकांच्या प्रती आपण प्रार्थना करत होतो, भजन करत होतो. काही कवी संमेलन सुद्धा या ठिकाणी झालेत. त्या कवितेच्या माध्यमातून एक संदेश देत होतो. एक प्रशासनाला एक जागृत करण्याचं कार्य शांतीच्या मार्गाने या आंदोलनातून होत होतं आणि खरोखरच एक साता समुद्रापलीकडे जावं आणि ते शिंपले मोती मिळावं, असे शिंपले मोती आज आपल्या आंदोलनात्मक ते मिळालेत, जे की आपल्या चंद्रपूर जिल्ह्याला आपले पालकमंत्री महोदय आताच काही थोड्या वेळापूर्वी येऊन गेलेत. त्यातल्या त्यात कलेक्टर साहेब आलेत, SP साहेब आलेत, ठाणेदार साहेब आलेत, तहसीलदार साहेब आलेत, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातील काही लोकनेते, असे सर्वस्वी हा सर्वांना कुठेतरी माझ्या आराध्य दैवत महाकालींनी एक सद्बुद्धी या उपोषणात्मक शेकडो कार्यकर्त्यांच्यात्मक त्यांना मिळाली आणि आज एक या आंदोलनात्मक बंडूभाऊंच्या एक खारीचा वाटा म्हणून आपण सर्वांनी उचलला आणि ते यश आज मिळालं. आणि आज बंडूभाऊलाच नाही तर आज चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वस्वी जनतेला हा आनंदाचा क्षण आहे. कारण या आंदोलनात्मक वन्य प्राण्यां वाचलेस, निसर्ग वाचला, पाणी, जल, प्रदूषण, हा सर्व उपयोगात्मक हा आंदोलन होता. जसं की मानवाच्या 3 मूलभूत गरजा असतात, अन्न, वस्त्र, निवारा. हात्मक हा आंदोलन बंडूभाऊंनी उभारला आणि म्हणूनच आज सर्वांचं सहकार्य, अनेक संस्था या ठिकाणी सामील झालेत, पर्यावरणात्मक झालेत, जलात्मक, जल प्रदूषणात्मक अशा काही अशा अनेक संस्था आहेत. त्या संस्था या ठिकाणी सामील होऊन आज हा आंदोलनाचा निरोप आज त्यांना देण्यात आला आणि हा उपोषण इथं थांबता झालेला आहे. आणि बंडूभाऊ धोत्रे यांचं आंदोलन तर आपल्याला माहीतच आहे, लात मारलं तर पाणी निघलाच पाहिजे, हातमग त्यांचा तो आंदोलन असते आणि त्यांना सहकार्य सुद्धा तेवढाच जनाधार माझा चंद्रपूर वासीय त्यांना सहभाग दर्शवतो आणि तो शांतीच्याच मार्गाने गेला. जर का यात्मक या आंदोलनात्मक जर का तीव्रतेचा घालबोट करण्याचा जरी प्रशासनाने जर प्रयत्न केला असता तर त्यात्मकही सुद्धा हा आंदोलन प्रतिक्रिया आणि तो आंदोलन छेडण्यात्मक हा तयार असतो. परंतु हा शांतीच्या मार्गाने गांधीजीच्या विचाराने हा आंदोलन हा यशस्वी झाला. त्याबद्दल मी सर्वांचं, माझ्या सर्व कार्यकर्ते, माझे काही सहयोगी आहेत, माझ्या कार्यात्मक काही सहयोगी आहेत, माझे मित्रपरिवार आहेत, त्यातल्या त्यात बंडूभाऊंचे काही इकोप्रो संस्थेच्या माध्यमातून बराचसा त्यांचा आप्त परिवार
आणि त्यांचा सहयोगी अनेक संस्था या ठिकाणी सामील झाले. शेकडो कार्यकर्ता जनाधार चंद्रपूरचा या ठिकाणी सामील झाला आणि हा आंदोलन यशस्वी झाला. त्याबद्दल मी सर्वांचं परत एकदा अभिनंदन करतो, आभार मानतो आणि माझ्या शब्दाला इथेच विराम देतो. मी ईश्वर के सहारे जनता की आवाज यूट्यूब चॅनल, चंद्रपूर विदर्भ राज्य आंदोलन समिती, युवा कार्य अध्यक्ष, सोशल मीडिया प्रमुख, चंद्रपूर. जय हिंद, जय विदर्भ.